नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. सध्या दिल्ली येथे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेत एक धक्कादायक घटना घडली. लोकसभा आणि संसदेच्या सुरक्षेत आज एक मोठी चूक घडली आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान 3 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदारांच्या बाकड्यावर उड्या मारून सभागृहात प्रवेश मिळवला व सोबत बुटातून लपून आणलेल्या स्मोक कॅन्डलद्वारे सभागृहात सर्वत्र धूर पसरविले. उपस्थित सर्व खासदारांनी या दोघा तरुणांना घेराव घालून त्यांची धुलाई केली आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने लोकसभेत खळबळ उडाली असून त्यामुळे लोकसभेचे कामकाज काही काळ स्थगित झाले होते. या आंदोलनकर्त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. लोकसभेत आज घडलेल्या धक्कादायक घटनेचे पडसाद बेळगाव येथील सुवर्णसौध येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही दिसून आले. लोकसभेत झालेल्या या घटनेनंतर सुवर्णसौधची सुरक्षा व्यवस्था दक्ष झाली आहे. विधानसभेतही सदर घटनेवर चर्चा झाली. लोकसभेतील घटनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, लोकसभेत घडलेली घटना निषेधार्ह आहे. कोणीही या घटनेचे समर्थन करणार नाही. सुरक्षा व्यवस्थित चूक झाल्याचे दिसत आहे. या घटनेचा धडा आम्हालाही घ्यावा लागेल. आता यापुढे सर्वसामान्य जनतेला पास देताना आमदारांना दक्षता आणि काळजी घेण्याची गरज आहे. सुवर्णसौधमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती. बेळगाव वडगाव येथील आनंदनगर व साई कॉलनी येथे आज बुधवारी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास सिरियल चोरीचा प्रकार उघडकीस आला. लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने यावेळी चोरांनी लुटून लंपास केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरून दहशत निर्माण झाली आहे. परिसरातील 5 घरात चोरट्यांनी अत्यंत शिताफीने घुसून चोरी केली. मात्र त्यापैकी एका घराचा दरवाजा त्यांना फोडता आला नाही. या घटनेची माहिती टिळकवाडी व शहापूर पोलिसांना कळताच ते ठसे तज्ञ व श्वान पथकासह दाखल झाले. काही अंतर श्वान घुटमळून माघारी फिरले. पुढील तपास चालू असून गल्लीतील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेळगावच्या सांब्रा विमानतळाला राष्ट्रपुरुषांचे नाव देण्यात यावे यासाठी विविध संघटनांनी मागणी केली आहे. दरम्यान आज विधानसभेत आमदार कोनरेड्डी यांनी बेळगावच्या विमानतळाला वीर राणी कित्तूर चन्नम्मा असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी बोलताना मंत्री एम.बी. पाटील म्हणाले, सदस्यांच्या मागणीनुसार दोन्ही सदनात बेळगाव आणि हुबळीच्या विमानतळाला राष्ट्रवीरांचे नाव देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र सदर विमानतळाला नाव देण्याचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार बेळगावच्या विमानतळाला वीर राणी कित्तूर चन्नम्मा तसेच हुबळीच्या विमानतळाला क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचे नाव देण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे ते सांगितले. संपूर्ण कर्नाटक राज्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी करत आज बेळगाव सुवर्णसौध समोर नेगिल योगी रयत सेवा संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. काँग्रेस पक्षाने आपली सत्ता आल्यास शेतकऱ्यांविरोधातील 3 कायदे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ते त्वरित पूर्ण करावे. तसेच IP सेटचा खर्च शेतकरीच उचलतील असा आदेश मागे घ्यावा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला प्रति एकर 25,000 रुपये देण्यासह आदी मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भातील निवेदन सरकारला सादर करण्यात आले. गोमातेला वाचवा, देश वाचवा अशी घोषणाबाजी करत सुदगट्टी क्रॉस येथील श्री मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आज बेळगावात सुवर्णसौध समोर धरणे आंदोलन करण्यात आले. गोशाळांना याआधी सरकारकडून अनुदान दिले जात होते. ते अनुदान सध्या बंद केल्याने गोशाळा चालविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोशाळावर अन्याय करू नका, गोशाळांना अनुदान मंजूर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी विविध स्वामीजी आणि गोशाळा कर्मचारी उपस्थित होते. कंत्राट आधारावर सेवारत कर्मचाऱ्यांना थेट वेतन मंजूर करण्याची मागणी करत आज बेळगाव सुवर्णसौध समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 25 वर्षापासून सेवारत कर्मचाऱ्यांना ना थेट वेतन दिले जाते ना त्यांची सेवा कायमस्वरूपी केली जाते. सफाई कामगारांची सेवा मात्र कायमस्वरूपी करण्यात आली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यभरात कामबंदी आंदोलन पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी वाहन चालक, UGD कामगार, पददीप कामगार, लोडर्स, सॅनिटरी सुपरवायझर्स आदी सहभागी झाले होते. कर्नाटक बेरोजगार शारीरिक शिक्षक संघाच्या वतीने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रक्ताने निवेदनपत्र लिहून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. आज बेळगाव सुवर्णसौध समोर कर्नाटक बेरोजगार शारीरिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. शारीरिक शिक्षकांची नियुक्ती करा, शैक्षणिक क्षमतेनुसार नियुक्ती करा, अन्यथा बेरोजगार भत्ता द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. पारंपरिक वैद्य पद्धतीला मान्यता देण्याची मागणी करत आज सुवर्णसौध समोर कल्याण कर्नाटक पारंपरिक वैद्य परिषदेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. पारंपरिक वैद्य विकास निगम स्थापित करा, पारंपरिक वैद्य पद्धतीला मान्यता द्या, शासनाच्या वतीने दरवर्षी 3 दिवस संमेलन आयोजित करणे अशा प्रकारे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागणी करण्यात आली. या संदर्भातील निवेदन सरकारला आज सादर करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने पारंपरिक वैद्य सहभागी झाले होते.
बुधवारी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी राज्याचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्यासह खंजरगली येथील कन्याशाळा, वीरभद्रनगर येथील उर्दू शाळा आणि सरदार स्कूल अँड कॉलेजला भेट दिली. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे हे आमदार राजू सेठ यांचे प्राधान्य आहे. त्यांनी शाळेच्या पायाभूत सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा विकसित करण्यासाठी अनेक प्रकल्पांना भेटी दिल्या आणि त्यांचे उद्घाटनही केले. त्यांना दर्जेदार शिक्षण आणि सरकारी शाळांमध्ये नसलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासात सहभागी करून घेण्याची ही संधी होती. शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या सर्व क्षेत्रातील प्रमुख खासगी शाळांशी स्पर्धा करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे, असे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले. निप्पाणी शहर स्वच्छ शहर सुंदर शहर असा नारा देत पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी स्वच्छतेविषयी डांगोरा पिटला जातो. शहराच्या स्वच्छतेसंबंधी आणि प्लास्टिक विरोधी जागृती मोहिमेतून हजारो रुपयांचा चुराडा पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केला जातो. अनेक वेळा प्लास्टिक विक्रीवर बंदी घालताना कारवाईचा बडगा देखील उगारल्याचा कांगावा केला जातो. यामध्ये हजारो रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते असे सांगत आम्ही कारवाई करतो असे दाखविले जाते, पण प्रत्यक्षात मात्र याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील होमगार्ड पोलिसांप्रमाणे सेवा देत आहेत. त्यांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागते. शासनाच्या कोणत्याही सुविधा त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व होमगार्डना पोलिसांप्रमाणे शासनाने सेवेत कायमस्वरूपी करून सर्व शासकीय सुविधांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री व निप्पाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्याकडे केली. निप्पाणी शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहावे म्हणून नगरपालिकेतील सफाई कामगार आपापल्या परीने योगदान देत आहेत. अशावेळी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. मात्र कामगारांच्या आरोग्याची काळजी न करता किंवा आवश्यक सुविधा साहित्य न देता केवळ कामाला जुंपून घेतले जात आहेत, अशी भावना कामगार वर्गात निर्माण झाली आहे. बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात जमखंडी जिल्हा केंद्र घोषित करावे, अशी मागणी जिल्हा आंदोलन समिती व जलकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उद्देशून दिलेल्या निवेदनाद्वारे केली. येथील मिनी विधानसौध पुढे निदर्शने करून उपविभाग अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी हे प्रमुख शहर असून स्वतंत्र भारतात सर्वप्रथम संस्थान विलीन करण्याचा मान जमखंडीस आहे. त्यावेळेपासून जमखंडी जिल्हा केंद्र करण्याची मागणी होत आहे. तसेच जमखंडी तालुक्यातील सावळगीला तालुका केंद्राचा दर्जा द्यावा व मुधोळ, रपकवी, बनहट्टी, बेळगी आदी तालुक्यांचा समावेश असलेला जमखंडी जिल्हा घोषित करावा, अशी मागणी जिल्हा आंदोलन समितीचे कार्यकर्ते उमेश आलमेलकर, राजेश लगळी, महेश मांग, परशुराम कोंची, रवी विभूती यांनी करून निवेदन उपविभाग अधिकारी कार्यालयात देण्यात आले. श्री मंगाई मंदिर वडगाव येथील मैदानामध्ये बेळगाव श्री हरी अभिवृद्धी वारकरी सेवा संघटनेच्या वतीने कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हबप मुक्ताई चाळक व शिवानी चाळक यांची जुगलबंदी व कीर्तन पार पडले. दुसऱ्या दिवशी हबप सोपान महाराज सानप शास्त्री या महाराजांचे कीर्तन झाले. श्रोत्यांनी या कीर्तनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. सर्वांनाच एक वेगळी स्फूर्ती यामधून मिळाली. अध्यक्षस्थानी दत्ता पवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा काँग्रेस अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर, माधुरी जाधव, रमेश परदेशी, आनंद जाधव, शिवाजी जाधव, रुपेश पाटील, नागेश गुरव, अक्षय पवार, सिद्धाप्पा छत्रे आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.